आज मी करणार आहे पालक कोफ्ते। मस्त दिसतंय ना, तसंच खाण्यात सुद्धा खूप टेस्टी आहे। चला मग आपण पालक कोफ्ते करण्याची तयारी करूया। 1 लिटर दुधापासून मी हे पनीर बनवलेलं आहे। आता हे मी किसून घेते। किसून झाले आहे। त्याच्यात 1 चम्मच शेंगदाण्याचा कूट टाकला आहे, लाल तिखट टाकलेले आहे, हळद, मॅगी मसाला, धनेपूड, चवीप्रमाणे मीठ, थोडीशी साखर आणि कोथिंबीर। आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया। आवडीप्रमाणे थोडीशी हिरवी मिरची, तेही चांगलं आपण मिक्स करून घेऊया। आता मी काही ब्रेड घेतले आहे, त्याचे मी काठ काढून घेते। तुम्ही पाहू शकता या पद्धतीने मी काठ काढले आहे। आता मी एक ब्रेड घेऊन त्यावर थोडे थोडे दूध टाकून हे मी हलक्या हाताने लाटण्याने लाटून घेणार आहे। या पद्धतीने तुम्ही पाहू शकता, खूप प्रेशर देऊन नाही, एकदम हलक्या हाताने दाबत आहे। त्याच्यावर मी तयार केलेले कोफ्त्याचे बॅटर टाकले आणि आता हे पूर्ण पॅक करून घेते। तुम्ही पाहू शकता हे या पद्धतीने मी पॅक केले आहे। आता सर्व आपण असेच करून घेऊया। तयार झाले आहे। आता आपण तळण्याची तयारी करूया। आता 2 चम्मच कॉर्नफ्लॉवर पीठ आणि 2 चम्मच तांदळाचं पीठ याची आपण पेस्ट तयार करूया। थोडे पाणी टाकून मी ही पेस्ट तयार केलेली आहे। तुम्ही पाहू शकता खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही। आता आपण केलेले कोफ्ते तळून घेऊया। तेल तापायला ठेवलेले आहे। एक कोफ्ता घेऊन आपण त्यात डिप करून पूर्ण कोटिंग त्याला झालं पाहिजे आणि हे तळायला सोडूया। या पद्धतीने एक कोफ्ते त्या बॅटरमध्ये कोटिंग करून त्यात तळायला सोडूया आणि हे खरपूस होईपर्यंत बारीक आचेवर तळून घेऊया। तुम्ही पाहू शकता हे खूप छान अशी क्रिस्पी दिसत आहे। आता थोडे तांबूस झाले की हे काढून घेऊया। कोफ्ते मस्तपैकी तयार झालेले आहे। आता आपण पालक भाजीची तयारी करूया। तुम्हाला येतच असेल तरी मी सांगते माझी पद्धत। ही पालक ही मी निसून घेतलेली आहे। तुम्ही पाहू शकता मी त्याचे देठ काढलेले नाही, मला ते देठ लागत आहे। आता ही पालक मी 2 भागात कट करून घेते। 2 भागात कट करून झालेली आहे। त्यातली देठाची साईड मी ही बाजू वाफून घेणार आहे। आता ही मी स्वच्छपैकी धुवून एका कढईत टाकते आणि ही मी वाफून घेते। त्यामध्ये थोडेसे पाणी, 10 ते 12 लसणाच्या कळ्या, 4 हिरवी मिरची, थोडेसे आलं आणि हे आता झाकण ठेवून आपण चांगलं वाफून घेऊया। खूप वेळ नाही लागत, 3 ते 4 मिनिटात ही वाफून जाते। तोपर्यंत आपण ही पालक चिरून घेऊया व ती आपण स्वच्छ पाण्यात धुवून घेऊया। आधीची पालक वाफलेली आहे। आता आपण गॅस बंद करून ही काढून घेऊया। पुन्हा त्याच कढईत थोडे तेल टाकूया। त्यात दालचिनी आणि वेलची आणि ही पालक जी आपण चिरली, स्वच्छ धुवून घेतली, ही त्यात आपण मस्तपैकी शिजून घेऊया। ती शिजोस्तवर आपण वाफलेले पालक थोडं गार पाणी टाकून उपसून मिक्सरला पेस्ट तयार करून घेऊया। पेस्ट झालेली आहे आणि आपली भाजी शिजलेली आहे। त्या शिजलेल्या भाजीमध्ये ही पेस्ट टाकूया आणि हे मिक्स करून घेऊया। अर्धा कप पाणी, चवीप्रमाणे मीठ, मस्तपैकी मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवूया। 3 ते 4 मिनिटं आपण ही शिजून घेऊया। भाजी तयार झालेली आहे आणि त्यात मस्तपैकी केलेले कोफ्ते ठेवूया आणि वरनं थोडीशी फ्रेश मलाई। दिसायला छान दिसते ना, एकदा तरी करून पहा। खायला खूप छान लागते पालक कोफ्ते। कोफ्ते तुम्ही भाजीत न टाकता केचप सोबत किंवा एखाद्या चटणी सोबत खाल्ले तरी चालेल, खूप छान लागतात। माझ्या मुलाने तर असेच खाल्ले।